नमस्कार, आर न्यूजच्या गुरुवार दिनांक 11 जानेवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंग्लज शहर बंद, देशाच्या पश्चिम विभागातील सर्वात स्वच्छ शहर। स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये पटकावला देशात 6वा क्रमांक। दिल्ली इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत स्वीकारला मुख्याधिकाऱ्यांनी पुरस्कार। आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावरून चंदगडमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निषेध। उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत केलं नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। स्वतः असंविधानिक पद्धतीनं पदावर बसून भाजपनं लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचल्याचा करण्यात आला आरोप। केंद्र सरकारनं नव्यानं केलेला हिट अँड रन बाबतचा कायदा रद्द करावा। गडिंग्लज तालुका चालक मालक संघटनेची निवेदनातून मागणी। कार्यालयासमोर निदर्शनं करून प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदन। लिंगणूर कसबा नूल इथं काढण्यात आली अक्षता कलश मिरवणूक। संपूर्ण गावानं घेतला मिरवणुकीत उत्साही सहभाग। क्षणचित्रांच्या माध्यमातून पाहूयात हा लिंगणूर येथील भक्तिमय सोहळा। ग्रामपंचायतीमधील संगणक यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करावी। चंदगड तालुका सरपंच परिषदेनं केली मागणी। गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलं मागण्यांचं निवेदन। संत गजाननमध्ये झाली एक दिवसीय अँग्युलर परिषद। प्रसिद्ध वक्ते आणि गुगल डेव्हलपर एक्सपर्ट धनंजय कुमार यांनी केलं मार्गदर्शन। 110 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग। आणि भारत देश तंबाखू मुक्त करून आरोग्य संपन्न तरुणांचा देश बनवा। डॉक्टर अमोल पाटील। चंदगड तालुक्यातील र.भा. माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण दिन कार्यक्रम संपन्न। तरुणांनी व्यसनांपासून दूर राहण्यासाठी चंदगड ग्रामीण रुग्णालयांमार्फत पोस्टर स्पर्धेतून करण्यात आली जनजागृती।